नमस्कार. मी डॉक्टर श्वेता दुधाट, पूर्वाश्रमीची डॉक्टर नीला जहागीरदार. हो बरोबर आहे, मी सोलापूरची म्हणजे सोलापूरकर. मुंबईमध्ये अंधेरी लोखंडवाला भागामध्ये माझी प्रॅक्टिस आहे. मी स्वतः रूट कॅनल स्पेशलिस्ट आहे आणि कॉस्मेटिक डेंटिस्ट आहे. माझं मूळ गाव म्हणजे सोलापूरमधील शालेय मुलांना दाताच्या हेल्थबद्दल, डेंटल हेल्थ आणि ओरल हेल्थबद्दल माहिती असावी आणि त्यांना त्याची नीट काळजी घेता यावी, जेणेकरून त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना हेल्दी दात असतील. म्हणून मी हा दंतप्रपंच मांडलेला आहे. प्रत्येकालाच वाटतं आपण स्मार्ट दिसावं, छान दिसावं, चार चौघात उठून दिसावं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला दाताचा रोल खूप महत्त्वाचा असतो. तर तुमचे दात छान असतील, एका रांगेत असतील, चमकत असतील तर पटकन तुमची पर्सनॅलिटी एनहान्स होते. त्यासाठी काय बरं करायचं तर दिवसातनं 2दा सकाळी आणि रात्री ब्रश करायचं, एवढं आपल्याला नक्की माहिती आहे. पण तेवढं पुरेसं नाही आहे मुलांनो. त्यासाठी दातांची याच्याही पुढे जाऊन काही काळजी घेणं गरजेचं आहे आणि काळजी घेताना आपल्याला माहिती असेल तर ते जास्त डोळस ठरेल, नाही का? तर आपण आता बघूयात की दातांचे प्रकार काय असतात, दुधाचे दात कुठले, परमनंट दात कुठले वगैरे. याच्यामध्ये पूर्ण आपल्या 32 दातांचं चित्र काढलेलं आहे. वर 16 आणि खाली 16. सगळ्यात शेवटच्या ज्या दाढा आहेत, म्हणजे जर त्याला आपण म्हटलं अक्कलदाढा, ह्या ज्या अक्कलदाढा आहेत त्या सगळ्यात शेवटी येतात आयुष्यात. पण बाकीचे जे दात आहेत सगळे, समोरचे दात आहेत, इन्सायझर्स आहेत, प्रीमोलर्स, मोलर्स, या सगळ्यांची येण्याची वय काय असतात आणि त्याचा आपल्याला काय उपयोग असतो हेही आपण थोडक्यात बघूयात. हे तर सगळे दुधाचे दात आहेत. दुधाचे दात टोटल एकूण 20 असतात आणि परमनंट एकूण 32 असतात. तर दुधाचे दात वयाच्या 6व्या महिन्यापासून ते वयाच्या 13व्या वर्षापर्यंत तुमच्या तोंडात असतात. आणि मध्ये अशी एक फेज असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला दुधाचे आणि परमनंट दोन्ही मिक्स दात असतात. त्याला मिक्स डेंटिशन असं आपण म्हणू शकतो. आपण आता दुधाचे दात, परमनंट दात ह्याच्याबद्दल बोललोत. पण मला सांगा नेमका दात कसा असतो, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, याचा अभ्यास आत्तापर्यंत तुम्हाला पुस्तकात झालेला आहे का? तर दात हा असतो, हा 1/3 दात आपल्याला तोंडात दिसतो आणि 2/3 दात हा जबड्याच्या हाडामध्ये फिक्स केलेला असतो, हाडाच्या खोबणीत बसवलेला असतो. ओके. आणि दाताचं पूर्ण स्ट्रक्चर आहे, त्याचं मॅक्सिमम कॉम्पोजिशन असतात कॅल्शियम. त्यामुळे कॅल्शियम घेणं, दूध घेणं, दुग्धजन्य पदार्थ घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमचे दात चांगले स्ट्रॉंग बनतील. ओके. तर हा जे आपल्याला पिक्चरमध्ये दिसतं आहे याला आपण क्राऊन ऑफ द टूथ म्हणतो आणि त्याच्या खालचा भाग आहे त्याला रूट म्हणतात. तर क्राऊनमध्ये काय काय असतं तर सगळ्यात वरचा भाग आहे तो इनॅमल, त्याच्या आतमध्ये आहे ते डेंटिन आणि त्याच्या आतमध्ये एकदम कोर ऑफ द टूथ म्हणजे आता दाताचा आतला गाभा, त्याला काय आपण म्हणतो पल्प किंवा नर्व ऑफ द टूथ स्ट्रक्चर. आणि जेव्हा तुम्हाला डीके लागतो तेव्हा ह्या नर्वपर्यंत जेव्हा इन्फेक्शन जातं त्यावेळेला तुम्हाला दात दुखायला सुरुवात होते. त्यामुळे आता आपण दाताचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स हँडल करूयात म्हणजे समजेल आपल्याला इनॅमल, डेंटिन, पल्प वगैरे काय असतं. तर आपण थोडक्यात बघूयात कॉमन डेंटल प्रॉब्लेम. साधारण तुमच्या वयाच्या मुलांना दाताचे काय प्रॉब्लेम येऊ शकतात. तर तुमच्या वयाची मुलं म्हणजे सगळी धडपडी आणि मस्तीखोर मुलं असतात. हो ना, बरोबर आहे ना. तर समोरचे दात खेळताना पडणं, नंतर मागच्या दातांमध्ये अन्न अडकणं आणि हिरड्यांमधून ब्रश करताना रक्त येणं, हे खूप कॉमन प्रॉब्लेम असतात. त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःला किंवा आईवडिलांना जे जाणवतं ते तुमच्या दातांमध्ये असलेल्या फटी, दात काहीतरी वेडेवाकडेच येत आहेत, एकावर एक येत आहेत किंवा दुधाचा दात पडलेला नाही आहे तरी पण परमनंट आलेला आहे, अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स. तर पहिल्या प्रॉब्लेमबद्दल आपण बघूयात की दाताचा डीके म्हणजे टूथ डीके. त्याच्याबद्दल आपल्याला विशेष काही माहिती नसते, पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की टूथ डीके हा आपल्या हलगर्जीपणामुळेच होतो. दाताच्या क्रिवायसेसमध्ये जे अन्नकण अडकतात ते अन्नकण तिथेच शांतपणे राहतात. आपल्या तोंडामध्ये जी लाळ असते त्याच्यामध्ये भरपूर बॅक्टेरियाज असतात आणि ते बॅक्टेरियाज त्या अन्नकणांवर ॲक्शन करतात, त्यांचं फर्मेंटेशन करतात आणि हळूहळू ॲसिड फॉर्मेशन होऊन आपला दात कुजू लागतो, खराब होऊ लागतो आणि त्यालाच आपण डेंटल डीके किंवा टूथ डीके असं म्हणतो. टूथ डीके काही एका रात्रीतनं होणारी गोष्ट नाही आहे. वर्षानुवर्षे आपण
त्या अन्न अडकण्याच्या कंप्लेंटकडे दुर्लक्ष केलं तर थोडक्यात काय होतं, हळूहळू हा जो डीके आहे हा दाताच्या आतल्या मुळापर्यंत जातो आणि त्याच्यामध्ये इररिव्हर्सिबल डॅमेज म्हणजे आता रिपेअर न करण्यासारखं डॅमेज होऊन दाताची आतली नस खराब होऊन जाते. आणि अशा वेळी अशा दाताला आयदर रूट कॅनल करायला लागतं किंवा हा दात काढून टाकायला लागतो. तर मुलांनो लक्षात ठेवा, आपला कुठलाही दात आपल्या हलगर्जीपणामुळे काढायची गरज पडता कामा नये आणि त्यासाठी तुम्ही स्वतःच्या दातांची काळजी घ्यायची आहे. तर हाऊ टू प्रिव्हेंट द टूथ डीके, या सगळ्या अतिशय टेम्पटिंग गोष्टी आहेत, बरोबर आहे ना. आणि आम्ही सगळी मोठी मंडळी, डॉक्टर्स लोक, टीचर्स, सगळेच लोक तुम्हाला सांगा हे खाऊ नका, हे खाऊ नका. हे खाऊ नका का बरं? कारण त्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ना त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप असतं आणि साखर ही तशी शरीराला हानिकारक आहे. ती गरजेची तर आहेच आहे, पण अति प्रमाणात जी आहे ती हानिकारक असते. आणि मैद्यापासून शेवटी त्याचं साखरेत रूपांतर होतं. गव्हाचं कुठलेही पिष्टमय पदार्थ आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, त्याचं परत साखरेत रूपांतर होतं. त्यामुळे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत साखरजन्य, आणि तसेच ज्या चिकट गोष्टी आहेत, ज्या दातांमध्ये चिकटून राहतात आणि त्या इझिली काढणं कठीण जातं, अशा गोष्टी आपण टाळायच्या आहेत की जेणेकरून तुमचे दात डीके फ्री राहतील. आता ह्या चिकटलेल्या गोष्टी जर दातात अडकल्या तर ब्रशिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ब्रश केल्याने हे सगळे चिकट पदार्थ जे आहेत ते निघून जातात. मग कधीकधी तर आम्ही असाही सल्ला देतो की टूथब्रशला पेस्ट न लावता नुसता ब्रश जरी तुम्ही सगळ्या दातांवरून फिरवला जिथे जिथे अन्नकण अडकलेत तरी पण त्याला तुमच्या हेल्थला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. तर ब्रश करताना मागचे दात आतून बाहेरून वरच्या बाजूनी, समोरचे वरचे आणि खालचे हे दोन्ही बाजूनी असे प्रत्येक दाताला सगळ्या बाजूनी तुमचा ब्रश पोचायला पाहिजे जेणेकरून तिथला तो एरिया पूर्ण स्वच्छ होईल. तिथे अन्नही राहणार नाही आणि जास्त बॅक्टेरियाही राहणार नाही. आता आपण ॲडव्हर्टाईजमध्ये बघतो बऱ्याच वेळा फ्लोराईड टूथपेस्ट किंवा काय वाटेल त्या वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाईजेस असतात. त्या ॲडव्हर्टाईजवर न जाता तुम्हाला जर बेसिक ज्ञान असेल त्याचं की ब्रश कुठला घ्यायचा, पेस्ट कुठली घ्यायची, तर लहान वयात मुलांना चूळ भरणं हा कन्सेप्ट व्यवस्थित नसतो. त्यामुळे ते बऱ्याच वेळा टूथपेस्ट पोटात घेतात, ते गिळून टाकतात. तर अशा वेळी त्यांना टूथपेस्ट वापरताना त्याच्यामध्ये फ्लोराईड असता कामा नये. कारण अननेसरी ते एक्स्ट्रा फ्लोराईड त्यांच्या पोटात जाईल आणि बाकीचे नको असलेल्या गोष्टी त्यांच्या शरीरामध्ये होतील. मग 2 ते 6 वयाच्या मुलांना माहिती असतं कशी चूळ भरायची आणि त्यांच्यामध्ये दुधाचे दात, परमनंट दात सगळे मिक्स असतात तेव्हा. तर ह्या मुलांना पण फ्लोराईड असलेली टूथपेस्ट, पण त्या फ्लोराईडचं प्रमाण आपण जरा कमी ठेवलं आहे ज्याच्यामध्ये 500 ppm असतं ते. वेळेस 6 वर्षांनंतरच्या मुलांसाठी म्हणजे तुम्हा सगळ्यांसाठी फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरावी की जेणेकरून आपले दात थोडेसे स्ट्रॉंग होतील आणि डीकेला प्रोटेक्ट करायला ते सक्षम होतील. ते हे फ्लोराईड जे मी मगापासून सांगते ते नक्की काय बरं करतं, तर इट स्ट्रेंथन्स युअर टूथ. म्हणजे दातामध्ये जे इनॅमल असतं त्याच्यामध्ये हायड्रॉक्झी ॲपेटाईट नावाचा एक मॉलिक्यूल असतो. त्या मॉलिक्यूलमध्ये कॅल्शियम असतं. आपल्याला माहिती आहे की दात हा कॅल्शियमनेच बनलेला असतो. तर जेव्हा आपण फ्लोराईड वापरतो तर तो फ्लोराईड जो आहे तो कॅल्शियमला रिप्लेस करतो आणि जेव्हा फ्लोराईडयुक्त दात तयार होतो तेव्हा तो जास्त स्ट्रॉंग बनतो. आता दाताला डीके लागूच नये यासाठी काय करायचं, म्हणजे तुम्ही लहानपणी आईवडिलांना आठवत असेल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लसी घेतल्यात, वॅक्सिन्स घेतलेत. आता तर करोना लस तर सगळ्यांना अगदी चांगली लक्षात आहे. तशाच प्रकारे आपण टायफॉईडचं वॅक्सिन घेतलेलं आहे, हेपेटायटिसचं वॅक्सिन घेतलं आहे. तसं दाताचं वॅक्सिन नावाचा प्रकार नसतो. पण इथे मी दाताचं वॅक्सिन असंच त्याला हेडिंग दिलेलं आहे. त्याचा अर्थ काय की दातावरचा जो सरफेस असतो तो थोडासा इरेग्युलर असतो आणि त्याच्यामध्ये अन्नकण अडकण्याची शक्यता असते. ऑफकोर्स ते जे डिझाईन आहे ते आपल्या दाताचं नीट चरवण व्हावं, मॅस्टिकेशन व्हावं म्हणून दिलेलं असतं. पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये अन्नकण अडकतात. तर अशा वेळी डेंटिस्ट काय करतात, हा जो खोल भाग आहे त्याला जरा थोडंसं सखोल करतात, थोडं उथळ करतात आणि त्याच्यामध्ये फ्लोराईडची एक प्रकारचं औषध त्याच्यामध्ये भरतात जेणेकरून त्या दातामध्ये अन्न अडकणार नाही आणि अडकलं तरी पण तो दात डीके होणार नाही. तशाच प्रकारे लहान मुलांना पूर्ण सगळ्या दातांवर एक फ्लोराईडचं व्हार्निश पेंट केलं जातं. म्हणजे ॲक्च्युअल मी शब्द वापरते, पेंट केलं जातं की जेणेकरून ते दात फ्लोराईडयुक्त होतात आणि डीकेचं प्रमाण कमी होतं.
दुसरा एक प्रॉब्लेम तुमच्यासारख्या दंगेखोर मुलांमध्ये येतो, तो ट्रॉमॅटिक डेंटल इंजुरीज. शाळेत धडपडणे, जिन्यावरून पडणे, एक्सकलेटरवरून पडणे या झोक्यावरून पडणे, अशा बऱ्याच गोष्टींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्रास होतो तो समोरच्या दातांना. आणि बऱ्याच वेळा शाळेतल्या काही मुलांचे समोरचे दात हे तुटलेले दिसतात आपल्याला. तर अशा वेळी काय करता येतं, त्या दातांना, परमनंट दातांना एक प्रकारचं फिलिंग करायचं की जेणेकरून दिसताना कोणालाही समजणारही नाही की तुमचा दात तुटलेला आहे. हे ऑफकोर्स डेंटिस्टकडून करून घ्यायच्या गोष्टी आहेत. आपण कुठलं तरी एखादं सिमेंट बाजारात मिळणारं आपण त्याच्यात लावू शकत नाही, लक्षात ठेवा. कधीकधी अशीही परिस्थिती होते, त्याला आपण इमर्जन्सी म्हणू शकतो, की अख्खाच्या अख्खा दातच बाहेर येतो. आणि मग अशा वेळी पालक एकदम घाबरून जातात की काय करायचं. तर इथे न घाबरता तुमच्या डेंटिस्टशी कॉन्टॅक्ट करायचा आणि हा जो पडलेला दात आहे तो जपून ठेवायचा आणि त्वरित दातांच्या डॉक्टरांकडे धावायचं. बऱ्याच वेळा हा दात स्वच्छ धुवून आयदर दुधामध्ये ठेवायचा किंवा स्वतःच्याच थुंकीमध्ये ठेवायचा, जेणेकरून तो जेव्हा आपण परत तोंडात बसवू तेव्हा तो काही वर्ष तुमच्या तोंडामध्ये नीट राहू शकतो. येस, धडपडणाऱ्या मुलांसाठी अजून एक गोष्ट, आजकाल भरपूर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सगळ्या शाळांमध्ये होत असतात, पटांगणावरचे खेळ. तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा पडण्याची किंवा दुसऱ्या तुमच्या पार्टनरचा धक्का लागण्याची शक्यता असते. तर अशा वेळी समोरच्या दातांना प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही एक प्रकारचा गार्ड वापरू शकता. नाहीतर खेळ खेळता खेळता दातांचं आणि हाडांचं नुकसान नको व्हायला. अजून एक कॉमन प्रॉब्लेम शक्यतो तुमच्या वयाच्या मुलांमध्ये येत नाही, पण तरीसुद्धा हा काही अगदीच नगण्य विषय नाही आहे, की हिरड्यांमधून रक्त येणे. बऱ्याच वेळा ब्रश करताना आपल्याला वाटतं की हिरड्यांमधून रक्त येतं आहे आणि मग रक्त येतं या भीतीने आपण ब्रश करायचंच टाळतो. तर मुलांना लक्षात ठेवा, रक्त येणे, हिरडीमधून रक्त येणे ही एक पहिला सिग्नल आहे तुम्हाला देवाने दिलेला, की हिरडी तिथे इन्फ्लेम्ड होती आहे, त्याला काहीतरी इजा झाली आतून. तर तुम्ही दाताच्या डॉक्टरकडे जाऊन तो भाग क्लीन करणं, त्यांच्याकडून स्केलिंग आणि पॉलिशिंग करणं गरजेचं असतं. त्यामुळे ब्रश करताना रक्त येणं म्हणून त्या बाजूला ब्रश करायचं नाही, अशी चूक कधीही करू नकात. तोंडात वेगवेगळ्या प्रकारचे अल्सर्स येणं, छोटेसे फोड येणं, आपण त्याला उष्णता झाली म्हणतो, सामान्य माणूस त्याला उष्णता झाली म्हणतो, तर आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला अल्सर्स म्हणतो. तर त्यासाठीसुद्धा तुम्ही वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. तो तोंडामध्ये अल्सर आला आहे म्हणून मी जेवतच नाही, मला काही खायचंच नाही आता, तर असं न करता त्या अल्सरची व्यवस्थित ट्रीटमेंट करायची. त्या अल्सरचं कशामुळे तो अल्सर आला आहे हे बघणंही गरजेचं असतं. कित्येक वेळा एखादा टोकदार दात असतो किंवा तुटलेला दात असतो, त्याच्यामुळे काहीतरी टोचत असतं आणि अशामुळे अल्सर येऊ शकतो. तर तो वेळीच ट्रीट करणं गरजेचं आहे. त्याचं रूपांतर पुढे कशात होतं वगैरे असं काही सांगून मला तुम्हाला घाबरवायचं नाही आहे, पण दाताच्या बाबतीत डोळस राहा एवढंच मला सांगायचं आहे. अक्कलदाढेचा पण प्रॉब्लेम आहे, पण शक्यतो तुमच्या वयाच्या मुलांना तो येत नाही. 15-16 वर्षांनंतर अक्कलदाढ तोंडामध्ये येते. त्यामुळे आपण त्या अक्कलदाढेबद्दल बोलायला नको, आपण सगळे अक्कलवान आहोत. आपण जे क्लिनिंगबद्दल बोलत होतो त्याच्यावर एक छोटीशी स्लाईड सांगितली, दाखवली तुम्हाला मी. हो, हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही सेल्फी काढून बघतो आणि लक्षात येतं की आपले दात काही बरोबर नाही दिसत आहेत. तर मग अशा वेळी काय करायचं की दातांना कुठेतरी वायर लावायची, दातांना सरळ करायचं. हे आता आजकाल बऱ्याच लोकांना माहिती आहे ह्याची, पण हे सुद्धा काम अतिशय एक्सपर्ट आणि तज्ज्ञ डॉक्टरांचंच असतं. त्यामुळे त्याचा व्यवस्थित सखोल अभ्यास करणं, तुमचे दुधाचे दात कुठले आहेत, परमनंट कुठले, ते कधी येणार आहेत. कित्येक वेळा डॉक्टरांना एक्सरे घेऊन बघायला लागतं आतले दात कुठे आहेत, काय आहेत, आणि ती ट्रीटमेंट करायला लागते. त्याला आपण ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट असं म्हणतो. आणि ही जी ट्रीटमेंट आहे ही शक्यतो वाढत्या वयामध्ये जर केली, म्हणजे जेव्हा तुमचे ग्रोथ स्पर्ट्स ॲक्टिव्ह आहेत त्या वयात जर ही ट्रीटमेंट केली तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो. ट्रीटमेंट लवकर होते आणि जास्त इफेक्टिव्ह होते. आता तुमच्या मते दात हे फक्त दिसण्यासाठी जरी असतील तरी मला तुम्हाला सांगायचं आहे की दातांची वेगवेगळी फंक्शन्स असतात. की त्याच्यामध्ये आपण च्युईंग करू शकतो, म्हणजे घास एखादा चावणं, तो 32 वेळा चावून मगच गिळायचा, म्हणजे तोंडामधली थुंकी, सलायवा त्याच्यामध्ये मिक्स होते आणि तिथेच डायजेशन ऑफ द कार्बोहायड्रेट सुरू होतं. यासाठी खूप महत्त्वाची आहे. नंतर बेटर ॲपिअरन्स,
आणि अपिअरन्स चांगला असेल, आपली पर्सनॅलिटी चांगली असेल तर नक्कीच आपल्याला कॉन्फिडन्स येतो आयुष्यात. हे काही ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट केलेल्यांचे फोटो आहेत, बिफोर आणि आफ्टर. अच्छा, ह्या जर आपण गोष्टी केल्या, हे काय म्हणतात 5 गोल्डन रूल्स फॉर मेंटेनिंग गुड ओरल हायजीन, या जर गोष्टी केल्या तुम्ही घरच्या घरी, तर तुम्हाला डेंटिस्टकडे जायची गरजही पडणार नाही. ईट हेल्दी फूड, ते तर सगळेजणं कानी कपाळी तुमच्या ओरडत असतात. दुसरं म्हणजे स्टिकी गोष्टी ज्या आहेत त्या टाळा. आणि इन बिटवीन द मील्स, म्हणजे 2 जेवणांच्या मध्ये तोंडात टाकणे, काही शेंगदाणे किंवा काही वेफर्स आहेत, चॉकलेट्स आहेत, या गोष्टी इन बिटवीन मील्स टोटली बंद करायच्या. नंतर ब्रश युअर टीथ, दोन्ही वेळेला सकाळी आणि रात्री ब्रश करणं गरजेचं आहे. आणि ह्या तुमच्या कंट्रोलमधल्या गोष्टी झाल्या. आणि डॉक्टरांकडे जाऊन फ्लोराईड ॲप्लिकेशन करून घेणे, पिट अँड फिशन सीलन करणे, ज्याच्यामध्ये फ्लोराईड्स आहेत, याला आपण थोडक्यात डेंटल वॅक्सिन्स म्हणू, ती करून घेणे. तसेच दर 6 महिन्यांनी डेंटिस्टकडे जाऊन चेकअप करून घेणं महत्त्वाचं आहे. तर डेंटल क्लिनिक ही जी जागा आहे ही बिलकुल भयावह नाही आहे. तुमच्यासाठी ती अतिशय फ्रेंडली जागा असायला पाहिजे. आणि डेंटिस्ट ही तुमचे दात चांगले ठेवण्यासाठीच मदत करत असतात, हे कायम लक्षात ठेवा. पण त्यासाठी तुम्ही तिथे रेग्युलर जाणं गरजेचं आहे. ओके, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.